राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही बाजूचे वर्धापन दिन पुण्यामध्ये होत आहेत. एका बाजूचा वर्धापन दिन पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रिकेट स्टेडियमच्या मध्ये होतोय. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे पाहणीसाठी आलेले आहेत. सर, आधी कोणाचा ठरला होता आपला त्यांचा पुण्यात घ्यायचा? नाही, 10 जून ही एक डेसिग्नेटेड तारीख आहे ना. पुणे निवडणूक नाही, पुणे आम्ही निवडून महिना झाला. 1 महिन्यापूर्वीच ज्या वेळेला आम्ही एकत्रितपणाने बसलो, छगन भुजबळ साहेबांची शपथ होण्याच्या एक 8 दिवस आधी त्यावेळेला आम्ही पुण्याचं स्थान नक्की द्यायला केलं होतं. याचं कारण होतं की मुंबईला मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा केला, महाराष्ट्र महोत्सव सलग 4 दिवस साजरा केला. त्यामुळे पक्षाचा वर्धापन दिन 16 यावेळेला आपण पुण्याला करावा असं पक्षात चर्चा. तुमच्यामुळे त्यांना पुण्यात घ्यावा लागला असं मी म्हणणार नाही. शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळे कोणी कुठे आपला वर्धापन दिन करावा त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. तुमच्या पाठीमागे ते येत आहेत किंवा यायची त्यांची अशी काही? नाही, मला तसं वाटत नाही. कारण शेवटी एक आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते आहेत. 60 वर्ष राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये त्यांची फार मोठी राजकीय कामगिरी राहिलेली आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती समर्पित भावनेने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या मागे येतात असा शब्द कधीच माझ्यासारखा कार्यकर्ता उच्चारणार आहे. खरं तर यावरती खूप सगळं बोलून झालेलं आहे. तुम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की मर्जर किंवा विलिनीकरण अशी कोणतीही चर्चा नाही आहे, असा कोणताही प्रस्ताव नाही आहे. पण मधल्या काळामध्ये पवारसाहेबांची एका वृत्तपत्राला मुलाखत आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा आणि ती भाषा अशी आहे, म्हणजे शरद पवारांच्या पक्षामधल्या लोकांची, की जो काही निर्णय आहे तो साहेब घेतील, साहेब म्हणतायत सुप्रिया सुळे घेतील. तर त्या बाजूचे लोक तयार आहेत, इकडची बाजू तयार होत नाही आहे त्यांना स्वीकारायला, असं काही आहे? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तशापैकीचा प्रस्ताव किंवा चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपच्या पुढे कधी आलीच नाही आणि त्याच्यामुळे ते संभवत नाही असं मला म्हणायचं आहे. आणि एक भाग असा आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्न हा ज्या वेळेला येतो त्याला मी मगाशी पत्रकार परिषद सांगितले, पुन्हा एकदा आज आपल्यामार्फत बोलतो आहे की 2014 सालापासून किमान 4 ते 5 वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जावं, एनडीएमध्ये सहभागी व्हावं अशी चर्चा पक्षामध्ये झाली. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ती पोचलीसुद्धा होती, परंतु ती कार्यान्वित झाली नाही, एवढाच भाग आहे. पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक निर्णयातून अजितदादा, प्रफुल्लभाई, मी स्वतः, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रीफ, भुजबळांचे नाव घेतलं, धनंजय मुंडे, रामराजे, आम्ही सर्वजण एकत्रितपणाने बसलो, आमदारांची साथ मिळाली, आम्ही निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही विधानसभेला समोर गेलो, लोकसभेला गेलो. लोकसभेला लोकांनी आम्हाला नाकारलं. नाही, म्हणजे जर यायचं असेल त्या बाजूला सोबत, शरद पवारांच्या बाजूला जर सोबत, तर भाजपसोबत आघाडी कायम ठेवणं, युती कायम ठेवणं ही तुमची अट असेल? नाही, अट आता तुम्ही जे म्हटलात त्याचं म्हणजे ऐका ना, अट घालणारे आम्ही कोण? एक बाब मी वारंवार अधोरेखित केली, पुन्हा एकदा आज आपल्यामार्फत करतो आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो सामूहिक आम्ही घेतला, ज्याला राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला, त्या निर्णयापासून आम्ही तसूभरी बाजूला जाणार नाही. आम्ही एनडीएचे भाग आहोत, आज आहोत आणि उद्याही भविष्यामध्ये एनडीएच्या सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत राहणार. अजितदादा आणि शरद पवारांच्या कामाच्या निमित्ताने भेटी होतात, VSIच्या बैठका असतील. गेल्या काही काळामध्ये मात्र हे बदललेलं चित्र आहे. नाही, या कामाच्या निमित्ताने भेटी होणं काय त्याच्यात वागवं किंवा वेगळं? आम्ही पुण्यातले पत्रकार पाहायचो की VSIच्या बैठका आधीही व्हायच्या, मात्र त्याला अजितदादा जायचे नाहीत पवारसाहेब असल्यामुळे. आता अजितदादा जातात, इतरही ठिकाणी जातात कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर हे बदललेलं आहे. नाही, तुम्ही जो सांगता तो कालखंड कदाचित आम्ही वेगळा निर्णय घेण्याचा अगोदरचा असेल. नाही, 2 पक्ष वेगळे झाल्यानंतरचा आहे. कारण काही कसं आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे कोणी मुख्यमंत्री असले, उपमुख्यमंत्री असले तर ते उपस्थित राहत आत्तापर्यंत आले. आता नवीन AI जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याच्यातून कृषी क्षेत्रामध्ये अधिक बदलाव करावा, हे जे काही धोरण आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्फत राबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याला राज्य सरकारने प्रतिसाद देणं सरकारचं काम आहे. हा एक भाग. रयत फार मोठी शैक्षणिक संस्था, एकेकाळी चव्हाण साहेब, वसंतदादा यांनी रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. आदरणीय साहेब गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी भूषवत आहेत. अजितदादाही रयतच्या संस्थेमध्ये आहेत, विद्याप्रतिष्ठानमध्ये आहेत. स्वाभाविकपणाने या बैठकींच्या निमित्ताने जाणं म्हणजे काही राजकीय अर्थ
लावणं होत चुकीचं होईल ते. सर, तुम्ही वारंवार म्हणता की हा सार्वजनिक निर्णय आहे. तुमची जी कोर टीम आहे, तुम्ही असाल, अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, यांनी घेतलेला हा निर्णय की भाजपसोबत जाण्याचा. शरद पवार पक्षाध्यक्ष असताना त्यावेळी बैठका होत असतील, तुमच्या कोर टीम घेत असेल. आता आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये फरक आहे का? मी या विषयावर काही बोलू इच्छित नाही. शेवटचा प्रश्न, दादा आणि तुम्ही यांच्यात एक वाक्यता आहे शरद पवारांच्या सोबत जायचं न जायचं याबद्दल? अजितदादा नाही तर एक वाक्यतेचा काय प्रश्न आहे? एक तुम्ही सगळे एका पेजवरती आहात, अजितदादा, तुम्ही, छगन नक्कीच, भुजबळ. नेहमीच अजितदादांनी माझे संबंध 2099ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला जोडलं गेलो, पवार साहेबांनीच मला अजितदादांची भेट घ्यायला सांगितली. अजितदादांनी त्यांनी सांगितलं की सुनील तटकरेला भेट. त्याच्यापासून आमची जी काय एक विश्वासार्हता परस्परांनी जी काय जोडली, नातं राजकीयदृष्ट्या जे आमचं जोडलं ते अतूट आहे. त्याच्यामुळे पण ह्या बाबतीमध्ये पवारांचं कुटुंबातलं नातं त्यापेक्षा अधिक आधीपासूनच आहे. स्वाभाविकच आहे. त्याच्यात दुमत असं काही कारण नाही. कारण कुटुंब आणि राजकारण याची आयुष्यात मी कधी गल्लतच केली नाही. त्यामुळे कुटुंब आणि कुटुंबाचं प्रेम आणि कुटुंब हा एक पूर्णपणाने वेगळा भाग आहे. आम्ही एका राजकीय परिवारात आहोत. त्याच्यामुळे राजकीय परिवारात वेगळी भूमिका, कुटुंबामधली वेगळी भूमिका ती स्वाभाविकपणाने आहे. आपण महाराष्ट्रामध्ये स्थापनेपासून किंवा देशामध्ये सुद्धा स्थापनेपासून अनेक वेळेला पाहिलं की कुटुंबामध्ये सुद्धा वेगवेगळे राजकीय प्रवाह राहून ती कुटुंब त्या पद्धतीने राहिलेली आहेत. आपण देशाच्या राजकारणात पाहिलं, राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळे यामध्ये काय फारसं. शेवटचा प्रश्न सर, अजितदादा थोडीशी काहीतरी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची भूमिका घेतील की काय असं बोललं जातं, म्हणजे त्या बाजूनेच बोललं जातं की असं. पण आत्ता जो काही तुमचा पक्ष आहे त्या पक्षातले काही लोक त्याला तयार नाही आहेत असं? नाही, हे सुद्धा केवळ उठवलेली अफवा आहे. कारण जो विषय चर्चेलाच आला नाही त्याच्यामुळे विरोध आहे असं बोलणं म्हणजे मग अशी कोणतरी सांगितलं हायपोथेटिकल आहे ऑफकोर्स. कारण ज्या विषयाची चर्चाच नाही त्याच्यामुळे अनुकूल प्रतिकूल असं जे सभागृहात विचारलं जातं या बाजूनी त्या बाजूनी, तसं काय विषयच नाही. धन्यवाद. थँक्यू सर. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही वर्धापन दिनांच्या निमित्ताने अर्थातच पुन्हा चर्चा होते की दोन्ही बाजू एकत्र येणार का. सुनील तटकरेंचे उत्तर आपण ऐकली. अर्थात त्यानंतर देखील पुन्हा काही प्रश्न बाकी उरतात. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.